Madan, you have to do something. अहो राजकुमारी काहीतरी म्हणतात वाटतं, पण मग ऐका काहीतरी, मग इकडं बघा. अहो करा ना काहीतरी. हा करतो करतो. पण करायचं म्हणजे नक्की काय करणार आहेत? ते प्रकरण असं झालंय. त्या पोरानं फोन केलता, आई बापानं नाही. म्हणजे त्या पोराचं तर काही नसन. नाही अजय, त्याच काही नाही तसं. मला माहिती आहे समज. स्थळात सांगायचं का? इथं ईशाई का चाललाय, तुझं काय चाललंय? काम बाई, ही गोष्ट यांच्या पत्र कशी पोचली काय नु? नाना धिंगाणा 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 धिंगाणा. बंट्या, नाचाय काय झालं? मंगलचं लग्न जमलं. एवढी गोड बातमी काढल्यावर गोड गोड पेढे आणणारच ना. चला तोंड गोड करा. चमन डब्याची पेढे. बंटी शेठ, ताजे पेढे तालुक्यात आणले होते खव्याचे. काही घोटाळा झाला का? पाटल्यानं मला लग्न मोडलं. बंट्या, हायला ह्या पाटलाच्या ह्या लई शँटिंग मारायला बरं का पाटील. 4-5 पोरं घेऊन जातो आणि असा कचा कचा तुडूनच येतो त्याला. चल चमन. बंट्या, तुला काय करायची गरज नाहीये. मी पाहून घेतो काय करायचं ते. नाना, तुला म्हटलं ना पाहून घेतो म्हणून. रडू नको, होईल काहीतरी. आणि काही नाही जर झालं तर तो भल्यासाठी झाला असं समजू. अरे असं कसं समजू ना? थांबा, फोन लावूनच विचारतो त्यांना. Gopal, what? They call Rahul. Yeah, okay. अरे फोन बी लागेना झालाय. पहिला टायमावरच घोटाळा व्हायचा होता. मला नाही वाटत बाई आता काही होऊ शकन. दाद्या, दाद्या आता तूच काय ते करू शकतो. वय राहुल दादा तुम्हाला लय मानतात, तुम्हीच काहीतरी करा. Gopal, please tell me. Maria, Madan respected the most in Rahul's family. So think Madan can manage this. Really? Then he must do something. Madan, you're her brother. You can do this for her. अहो काहीतरी करा ना. अहो लागतोय का फोन? फोन लागतोय पण उचला ना ते. कामून उचलत नसतील. आज आता मला काय माहिती का उचलत नसतील. अहो असं काय करताय? तू तिला पाय बरं, मी लावितो फोन. जाय. बरं ठीक आहे.
अहो फोन उचला तर खरं. अरे कसा उचलू फोन? मग काय तसाच वाजू देणार? तो या लाडामुळे घरातून नाही गेले तो. काय टाप होती त्याची? त्याचा बाप म्हणला होता ना विचार करल म्हणून, पण नाही, गेला निघून. आईला जीवाचं काही बरं वाईट नाही केलं म्हणजे झालं. उगा डोक्याला ताप. अहो तुम्ही काय बी बोलत जाऊ नका. तेवढा शहाणा आहे माझा राहुल. तो तसं काय बी नाही करायचा. पण काय बी करा, तुम्ही त्याला घेऊन या. अरे ते कसं आहे माहित नाही बाय. काय आवल्या जन्माला येले आपल्या पोटी. तो पाटील काय साधा माणूस आहे का? अरे त्याच्या बांधाला बांध द्या आपला. उद्याकडे जगणं मुश्किल कराल तो आपलं. ते मला काय बी माहित नाही. तुमच्या पाया पडते मी. पण माझ्या राहुल्याचं लगीन करायचं म्हणजे करायचं. अय गप राय. नुसती भुनभुन भुनभुन. बघू त्याच्या लग्नाचं काय करायचं ते. आता तो रावल्या कुठं असन ते बघावं लागेल. मंगे अगं किती येळ रडणार आहे हे असं. ए मंगे अगं शांत होय ना, होईन समजा नीट. काय नीट होणार आहे? मला लगीन करायचंय तर राहुलशी. त्याच्यासारखा चांगला नवरा मला शोधून सापडणार नाही. हा आणि तुझ्यासारखी बायको पण नाही भेटणार मला. राहुल अहो बाहेरून काय बोलताय? आत्या ना. ए आदवीत काही नाही. काय चाललंय काय? काल सुपारी फुडले सकाळी फोन करून सांगतो लग्न करायचं नाही, आणि आता परत येऊन म्हणतोय हिच्या बरोबर लग्न करायचंय. अहो मी नाही बोललो असं. सिमरन शपथ. कोण सिमरन? तो मला शिमरन म्हणतोय. अवघड आहे भो. अरे मग फोन करून काय सांगितलं लग्न करायचं नाही? तुझं काय आम्हालाच पोरगी द्यायची नाही? मदन दादा. दाद्या मग का बस आहे तुझ्याकडे तर बघतोस. एका रात्रीत बदलतेत काय? अहो असं काय करताय? होणारे जावं येत ते आपले. तुम्ही आत्या बरं. नाही वहिनी, मदन दादा जवळ बोलवीत नाही तर मी नाही येणार. लग्न करायचं नाही तर आत काय बोलू? अहो, असं नाही करायचंय मला लग्न. अरे तुला काय गंमत वाटली काय? घडीत नाही घडीत हा म्हणतोय. अहो घरचे बोलले मदन दादा तसं. मला लग्न करायचं तर सिमरनशीच. राहुल सिमरन. राहुल सिमरन. ए मंगे अहो अहो मदन दादा, घरच्यांनी जर लग्नाला विरोध केला ना तर मग दिलवाले दुल्हन ले जाएंगे. पळून जाऊन लग्न करील मी तिच्याशी. अय्यो हे तर बेस्ट आहे. पळून जाऊन लगीन. मी तयार आहे. ए मंगे कळ. मदन दादा वाचवा आम्हाला. तुम्हीच आमचं लग्न लावून देऊ शकता. आणि एकदा का लग्न झालं ना तर इथनं लई लांब निघून जाऊ. नाही तर तुमच्या घरी जाऊन निघून लंडनला. मदन दादा तुम्ही एक काम करा ना, तुमचं तिकीटचा पत्ता द्या आणि लंडनची तिकीट काढून द्या. लगेच निघतो मदन दादा मी. तुम्ही जास्त विचार नका करू. आणि तुमचा जर आशीर्वाद असेल ना तर हम दोनों के बीच कोई नहीं आएगा. मी म्हणलं होतं ना मयाच नात्यातलं स्थळ करा म्हणून. पाहिलं का मग न ऐकण्याचे परिणाम आहे. तुझं काय तेच तेच चाललंय का? इथं विषय काय आणि तुझं काय चाललंय? ते पोरग मंगीला पसंत होतं म्हणून टेन्शन आहे. कोण मनावर घेतं इतकं? मला तर टेन्शन हे जर बोबाटा झाला ना लय पचका होणार आहे पाय आपला. अयो हो ग्रामपंचायत सदस्य पत्ता जाणार नाही ना?
तर तू तर जाईनच जाईन. माझं झेडपी अध्यक्ष व्हायचं स्वप्न बी राहूनच आहे. हो, तुम्ही काहीतरी करा ना. मी काय करू? आहे मला वाटत भाऊसाहेबच्या घरी जाऊन यावं. तू त्याच्या घरी जा आणि मी पाटलाच्या घरी जाते. नाही त्याला फोडून काढलं तर नावाची डुब्बी आजी नाही. तुम्ही बोला ना काहीतरी. आता मी काय बोलू? बोला म्हणलं ना. आजी बरोबर म्हणता बरं का तुम्ही. तुम्ही वा मोर 4-5 पोरं घेऊन येतो पाठी मागून. तो पाटीला एक शँटिंग मारतोय ना, सगळी शँटिंगच उतरत त्याची. हा नाना, बंटी म्हणतो ते बरोबर आहे. ए बिन डोक्याच्या भोंग्या हो, घाबरा. ए मा पोरग कुठे? काय विचारतोय मी? आम्हाला काय माहिती आहे? तुम्ही लग्न मोडणार आहे म्हणून तर त्याचा फोन आलता. ना ना, तो नंतरचा विषय. महापोरगा घरातून इकडंच येले. मला माहिती आहे ते कुठे. त्याला मंगी संग पळून जायचंय म्हणे. हे पहा तुमचा काहीतरी हे होतोय ते आपले, तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. आमची मंगी घरात आहे, तुमचं पोरग कुठे गेलं ते पहा. महापोरग कुठे? ते पाय. माझ्याशी खोटं बोलता काय? राव लीड नाही म्हणे. अहो बाबा, मीच आलो इकडे पळून. त्यांनी नाही बोलवलं मला. पण बाबा, तुमचा जर लग्नाला विरोध असेल ना, तर मंगलशी पळून जाऊन लग्न करीन मी. मदन दादाच्या गावाला जाऊ, इंग्लंडला. आणि त्यांचे आशीर्वाद असतील ना, तर आम्हाला काहीच कमी नाही पडणार. हा म्हणजे मदन ती तुला फुसे काय? बाबा, मदन दादाबद्दल एकही शब्द नाही ऐकून घेणार मी. मी त्यांना सांगितलं होतं की मी मदत करा म्हणून. ते मोठे मनाने तयार झाले. मग महापोरगा हायच मोठ्या मनाचा, नुसत्या भापाऱ्या मारीत नाही. त्या पाटलाला सांगायचं नीट राहायचं गावात. तो कुठं जातो, काय करतो, काय धंदे करतो, सगळं माहितीये तुम्हाला. आजी मै मजबुरी समजून घ्या ना. त्या पाटलाची शेताला माझी बांधायला बांधे. अरे तो ट्रॅक्टर देणार नाही ना मला. आता पाटलाचं काय मनावर घेता? आज सरपंच व्हायचा पोरगा बंटी शेट म्हणून मी मम्मीला सांगतो ना, मम्मी लगेच देईल ट्रॅक्टर तुम्हाला. अरे पण बांधायचं काय? घ्या, त्याची काही चिंता करायची गरज नाही. उरलं सुरलं काय प्रॉब्लेम झाला तर मम्मी आहे ना उभी राहिला. आणि आपल्या म्हणून कोणी शँटिंग नाही मारू शकत. सगळे प्रॉब्लेम एकदम सॉल्टेड. अरे तेच तर नको ए, उगा भांडणाला मूळ. ए घरी चल. Gopu, what's going on? Bhausaheb is speaking of his problem with Patil, and Bunty is trying to give a solution. नाही एवढं सांगून बी तुम्हाला जर का नसन समजत तर मग सांगा, मोडून टाकू लग्न. हो, अजूनही म्हणायले बरं का मी. मग स्थळ चांगलंय.
Maria, you friend na? You tell. Marriage. Tell. Yeah. Okay. Gopu, please. हाँ Please try and understand. This is not question of land. This is the question of this two. हा प्रश्न जमिनीचा नाही तर त्या दोघांचा आहे. If he'll get scared of battle now, these two will be heartbroken for their entire lives. तुम्ही जर पाटीलला घाबरून हे लग्न होऊन नाही दिलं तर ते आयुष्यभर दुःखी राहतील. See, we can find options for our daily issues, but there is no option when there is love. आपण बाहेरच्या प्रत्येक गोष्टी पर्याय शोधू शकतो पण प्रेमावर दुसरा कुठलाच पर्याय नाही. राजकुमारीची सॉलिड बोलतात. See, I know. That's why I have come here. These two are crying for each other. That means they love each other. Please try and understand their feelings. They are ready to get married. And they need your permission as well. मला हे समजतंय त्यामुळे ते सांगाय मी तुमच्याकडे आलेली आहे. ते एकमेकांसाठी एवढं रडताय याच्यावरून कळते की ते एकमेकांवर किती प्रेम करतायत. आणि हे तुम्ही पण समजून घ्या आणि लग्नाला परवानगी द्या. हा चालन, लावूया दोघांचं लगीन आपण. त्या पाटलाचं काय असेल ते नंतर बघू. Gopu. ही इज ऍग्री फॉर मॅरेज. Wow. Thank you so much. मग भाऊ दादा तुमचं नाहीच असन तर मग राहू द्या. हसायला काय झालं आता? अरे लग्नाला हा म्हणले हा. अगं बाई खरंच? अरे बाबू राजकुमारीनं मोडलेलं लग्न जुळवलं परत. राजकुमारीची जिंदाबाद, राजकुमारीची अंगारे, पाटील तो भंगारे. धिंगाणा 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 धिंगाणा. आज पहिल्यांदाच दोघ जण शान्यावानी बोलले. मी आलेच साखर घेऊन समदांचं तोंड गोड करायला. ओ काजल वहिनी, अहो पेढे आहेत ना. हे नम्रात एक झालं. आणि हा भाऊ काका, लग्नाच्या खर्चाचं काही बी टेन्शन घेऊ नका. आमचे हे असं थाटात लग्न करून देते ना तर तुम्ही बघतच राहशाल नाही का हो? हा
मग पेढा खाती का पेढा? खातो मीच. एक मोडलेलं लग्न जुळविती आणि दुसरी खर्चाची चिंता करू नका म्हणती. आईला या दोन्ही बायकांमुळे मी लई मोठ्या खड्ड्यात जाणार आहे.